या आजच्या भक्तीला आपण सुरुवात करूया. आपण प्रार्थना करू. हे सर्व समर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा देवप्पा, आजची सर्व भक्ती आराधना प्रार्थना गीत गायन संदेश देवप्पा तू आशीर्वादित कर. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि देवप्पा काही चुकल्यास तो आम्हाला क्षमा कर. पुन्हा एकदा देवप्पा तुझ्या चरणाजवळ येऊन प्रार्थना विनंती करतो. सर्व समर्थ देवप्पा, या करोना महामारीच्या संकटापासून तू आम्हाला, आमच्या चर्चेच्या सर्व सभासदांना, ख्रिस्ती लोकांना वाचव. आमच्या शहरातले लोक, आमच्या महाराष्ट्र राज्यातले लोक आणि भारत देश देवप्पा या करोना महामारीतून वाचव, अशा आम्ही तेव्हा नम्रतेची कळकळीची विनंती प्रार्थना करतो. तू सर्वसमर्थ देव आहेस, तू सर्व शक्तिमान देव आहेस. देवप्पा तू फुंकर मारलीस तरी हा करोना व्हायरस जळून जाईल असा आमचा पूर्ण विश्वास आहे. होय देवप्पा, तुझी कृपा आम्हा सर्वांवर होऊ दे. मेडिकल पॅरामेडिकल फील्डचे लोक, पोलीस आणि इतर सर्व सेवक जे या करोना महामारीमध्ये सेवा करत आहेत त्यांची तुझ्या चरणाजवळ आठवण करतो. प्रभूजी, त्यांना तू आरोग्य दे. जे कोणी आजारी असतील त्यांनाही तू आरोग्य दे. आणि देवप्पा, जे कोणी देवाघरी गेले आहेत त्यांच्या दुःखी कुटुंबियांचं तू सांत्वन कर. ही लांब प्रार्थना आमचा धन्य ताळणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. देवाच्या गौरवासाठी आपण एक गीत गाऊया. गीत क्रमांक आहे 533. गीत क्रमांक 533. तू बोलाविले सेवा कराया, प्रभु आलो आनंदे. तरी विश्वासे तुझ जवळी, मज नित्य राहू दे. मज जोडी प्रभु तुझशी, तव कृसा दाओनी. मज घे तव कुशीशी, प्रभु घे ओढोनी. तव सेवेला क्षम व्हावेसे, करी ख्रिस्ता कृपेने. तव इच्छेला वश सर्वदा, स्थिर व्हावे आशेने. मज जोडी प्रभु तुझशी, तव कृसा दाओनी. मज घे तव कुशीशी, प्रभु घे ओढोनी. क्षणभरी तुझ जवळी, किती शांती मनाशी. किती मागणी प्रीती भाषणे, जशी मित्र मित्राशी. मज जोडी प्रभु तुझशी, तव कृसा दाओनी. मज घे तव कुशीशी, प्रभु घे ओढोनी. तरी संपत्ती तव प्रीतीची, इहलोकी कळेना. भरती तैशी सदानंदाची, न मिळे स्वर्गाची
विना मज जोडी प्रभु तुझशी तव कृसा दावोनी मज घेई तव कुशीशी प्रभु घेई ओढोनी. प्रभु तुम्हास असो आणि तुझ्या आत्म्यासह तो असो. संत मत्तयाने लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये 4थ्या अध्यायात शुभवर्तमान दिले आहे. त्याच्या 12व्या ओळीपासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. गालिलातील कफरनहूम येथे येशू जाऊन राहतो. नंतर योहानाला अटक झाली आहे हे ऐकून येशू गालिलात निघून गेला आणि नासरेत सोडून जुबलून व नफ्ताली यांच्या हद्दीत असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील कफरनहूमात जाऊन राहिला. हे अशासाठी की यशया संदेष्टाच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की जबलून प्रांत व नफ्ताली प्रांत, समुद्रकिनाऱ्यावरचा यार्देनेच्या पलीकडचा परराष्ट्रीयांचा गालिल, अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे. तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. हे प्रभू श्री ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आणि पैशाश परमेश्वरा देव बाप्पा, तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तो आम्हाबरोबर राहा. तुझं वचन देवप्पा तो आम्हाला समजावून सांग आणि देवप्पा तुझ्या वचनाद्वारे तो आमच्याशी बोल. आमचा अंतकर्ण उघड आणि देवप्पा तुझं सत्य गूढ व गहन गोष्टी तो आम्हाला सांग. होय देवप्पा, तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी लागणारा पवित्र आत्मा तो आम्हामध्ये घाल. ही लांब प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्ताच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन. आज आपण संत मत्तयाने लिहिलेले शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि 12 पुढे 17 वाचलेला आहे. त्याच्यामधलं 17वं जे वचन आहे मत्तय 4:17, तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. यावर आपण विचार करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्तानी केलेली पहिली घोषणा आहे. शिष्यांना पाचारण करण्याच्या आधी प्रभू येशू ख्रिस्तानी केलेली घोषणा ही आहे की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. या घोषणेवरून आपल्याला कळतं की पश्चाताप आणि स्वर्गाचं राज्य यांच्यामध्ये कनेक्शन आहे. पश्चाताप करणे, पापांची प्रभू येशू ख्रिस्ताकडे क्षमा मागणे आणि मग स्वर्गीय राज्य, असं हे या 3 गोष्टींमध्ये असलेलं कनेक्शन आपल्याला दिसून येतं. पश्चाताप करणे, क्षमा मागणे, क्षमा पावणे आणि स्वर्गीय राज्य, हे असं हे आपल्याला कनेक्शन यामध्ये दिसून येतं. आपण जर मत्तय शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 2रं वचन पाहिलं तर त्यामध्ये मत्तय 3:2 पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. हीच घोषणा बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने केली आहे. पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. आणि तीच घोषणा प्रभू येशू ख्रिस्त करत आहे यार्देनेच्या पलीकडच्या प्रांतामध्ये जाऊन. देवाच्या स्तुती असो. येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे. जो त्याच्याकडे येतो तो कधीही निराश, लज्जित आणि फजित असा होणार नाही. पश्चातापपूर्वक, क्षमाशील, भग्न आणि अनुतप्त अशा अंतःकरणाने आपण प्रभू श्री ख्रिस्ताकडे जेव्हा येतो तेव्हा तो कधी आपल्याला सोडत नाही, कधी आपल्याला टाकत नाही. भिऊ नको, मी तुझा देव आहे. घाबरू नको, मी तुझा परमेश्वर आहे. तू जिकडे जाशील तिकडे मी तुझ्याबरोबर असणार, अशी परमेश्वराने यशया ग्रंथामध्ये दिलेली घोषणा आपल्यासाठी आहे. आणि म्हणून जरी आपण एखादं पाप केलं
तरीही आपण पश्चातापपूर्वक परमेश्वराजवळ आलं पाहिजे. तर परमेश्वर प्रभू श्री ख्रिस्त आपल्याला त्या पापाची क्षमा करतो. कारण तो दयाळू आहे, कृपाळू आहे, मंदक्रोध आहे, कनवाळू आहे, दयेचा सागर आहे आणि आपला स्वर्गीय बाप आहे. तो आपला पिता असल्यामुळं आपण त्याची लेकरं असल्यामुळे तो आपल्याला निश्चितच क्षमा करतो. पण आपण पश्चातापपूर्वक त्याच्याकडं आलं पाहिजे. आपण बायबलचा पहिला ग्रंथ उत्पत्ती यामध्ये पाहतो की आदाम आणि हवा परमेश्वराने बनवले आणि परमेश्वराने आदाम आणि हवा यांना बनवल्यानंतर त्यांना एदेन या सुंदर बागेमध्ये ठेवलं आणि त्यांना खाण्यापिण्यास भरपूर मोकळीक आणि सर्व काही दिलं. परंतु परमेश्वराने त्यांना एक साधी आज्ञा सांगितली की बागेच्या मध्यभागी बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ आहे आणि जीवनाच्या वृक्षाचं फळ आहे. ही फळं तुम्ही खाऊ नका बागेच्या मध्यभागी. आणि हीच संधी, ही आज्ञा दिली परमेश्वराने आदामाला, हवेला, आणि हीच संधी सैतानाने साधली. सैतानाने हवेला गाठलं आणि तो तिला म्हणाला, तुम्हाला बागेतल्या मधल्या या झाडांचं फळ खाऊ नको असं सांगितलं आहे काय? ती हवा बोलते, हो, ते खाल्लं तर तुम्ही निश्चित मराल. सैतान म्हणतो, तुम्ही निश्चित मरणार नाही, तर तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासमान व्हाल. असं सैतानाने हवाला भुरळ घातली आणि तिने पाहिलं की ते फळ दिसण्यास मनोहर आहे, चवीस चांगलं आहे, आणि तिने ते फळ, बऱ्या वाईट झाडाचं फळ खाल्लं, फळ काढलं आणि ते फळ खाल्लं आणि ते फळ आदामाला पण दिलं. आणि आदाम हा तिचा पती, याने पण ते खाल्लं. आणि हे पाप झाल्यानंतर जेव्हा परमेश्वर पुन्हा एदेन बागेमध्ये आला, शिळोप्याचा वारा सुटला, परमेश्वराने आदामाला हाक मारली, आदाम आदामा तू कुठे आहेस? आदाम म्हणतो, परमेश्वरा मी लपलो आहे. तर परमेश्वर म्हणतो, तू का लपला आहेस? कारण आम्ही नग्न आहोत. तुला हे कोणी सांगितलं? तर ते ज्या झाडाचं फळ तू खाऊ नको म्हणला होतास ते. परमेश्वर आदामाला विचारतो की तुला नग्न आहोत हे कुणी सांगितलं? त्या झाडाचं फळ तू खाल्लंस काय? असं परमेश्वर त्या आदामाला विचारतो. तर आदाम काय उत्तर देतो आपण उत्पत्ती 3:12 बघूया. आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. उत्पत्ती 3:12. जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. पहा, परमेश्वर विचारत आहे, त्या झाडाचे फळ तू खाल्लेस का? म्हणजे तू आज्ञा मोडलीस का हे मला सांग. तर हे देवा मला क्षमा कर असं बोलला नाही आदाम. माझी चूक झाली परमेश्वरा, मला क्षमा कर, मी तुझी आज्ञा मोडली, मला क्षमा कर, असा आदाम बोलला नाही. तर आदामाने ही जी चूक त्याची झाली ती कबूल न करता, क्षमा न मागता, त्याने तो दोष परमेश्वरावर आणि त्या स्त्रीवर टाकला. हे परमेश्वरा, जी स्त्री तू मला दिलीस, तू मला सोबतीला दिलीस, म्हणजे परमेश्वरा तू जी स्त्री सोबतीला दिलीस ते पण चूक केलंस असं त्याचं म्हणणं आहे. तू जी स्त्री मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले, म्हणजे या स्त्रीची चूक आहे. तिने मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले, माझी काय चूक नाही. तू ती स्त्री दिलीस, त्या स्त्रीने ते मला फळ दिलं आणि मी खाल्लं.
इथं कुठेही पश्चाताप नाही, इथं कुठेही क्षमेचा भाग आदामाने उच्चारलेला नाही. आणि परमेश्वराने त्याला क्षमा मागण्यास संधी दिली होती, कारण परमेश्वराने निश्चितच ओळखलं असणार की या आदामाने हे फळ खाल्लेलं आहे. तरी परमेश्वर विचारतो की तू फळ खाल्लेलं आहेस का? आपल्याला माहिती आहे की आपण जे बोलतो ते शब्द पण परमेश्वर ऐकत असतो. आपण जे अंतःकरणात विचार करतो ते विचारही परमेश्वर ऐकत असतो. मग हे आदामाने फळ खाल्लेलं परमेश्वराने निश्चितच ओळखलं असणार. नतनेल फिलिपाला म्हणाला, नासरेतातून काही उत्तम निघालं आहे का? ते प्रभू येशू ख्रिस्ताने तिथं नसताना पण ऐकलं. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, त्या अंजिराच्या झाडाखाली तू उभा होतास तेव्हाच मी तुला पाहिलं. हा खरा खुरा इस्रायली आहे, नाही का? म्हणजे तिथं येशू ख्रिस्त हजर नसतानाही तो नतनेल जे काय बोलला फिलिपाला ते प्रभू येशू ख्रिस्ताने तिथे ऐकलं. देवाची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताला पाहण्यासाठी जक्कई उंबराच्या झाडावर चढला आणि प्रभू येशू ख्रिस्त बरोबर त्या उंबराच्या झाडाखाली आला आणि तिथे येऊन त्याने वर बघून जक्कईला खाली हाक मारली आणि म्हणाला, जक्कई खाली उतर. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला नावाने पण ओळखतो. आपण काय बोलतो ते पण प्रभू येशू ख्रिस्त ऐकतो. इतकंच नाही तर आपल्या अंतःकरणात मनामध्ये काय विचार चाललेत ते पण प्रभू येशू ख्रिस्त जाणतो. कारण शिमोनाच्या घरी जेवणास बोलवलं असताना प्रभू येशू ख्रिस्त तिथे गेला आणि तिथे एक स्त्री येऊन तिने अलाबास्त्र कुपी फोडून प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणावर जेव्हा ओतली, तेव्हा शिमोन मनामध्ये म्हणाला, हा जर देवाचा पुत्र असता तर यांनी ओळखलं असतं ही स्त्री पापी आहे, कोण आहे हे त्यांनी ओळखलं असतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, शिमोना तू मनामध्ये असा काय विचार करतो? म्हणजे मनामधले विचार ओळखणाराही जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त आहे. आपण जे शब्द उच्चारतो बोलतो ते ऐकणाराही तो स्वामी मालक प्रभू येशू आहे. आणि आपल्याला नावाने ओळखणारा तो प्रभू परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून जेव्हा आदामाने ते फळ खाल्लं तेव्हा परमेश्वराला ते माहीत असणार 100%. आणि म्हणून परमेश्वर जेव्हा एदेन बागेमध्ये आला तेव्हा त्याने आदामाला विचारलं, आदामा तू ते फळ खाल्लंस का? तर आदामाने सरळ सरळ उत्तर न देता, पश्चाताप क्षमा न मागता त्याने काय सांगितलं, जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. यामध्ये आदामाने किती चुका केल्या पहा. पहिली गोष्ट म्हणजे आज्ञा मोडली, फळ खाऊ नको म्हणलं होतं ते खाल्लं, ही पहिली चूक. दुसरी चूक म्हणजे त्याने पश्चाताप केला नाही, हे देवा मला क्षमा कर असं तो बोलला नाही. तिसरी चूक त्याने केली की त्याने परमेश्वराला दोष दिला, हे परमेश्वरा जी स्त्री तू मला दिलीस, म्हणजे परमेश्वराला दोष दिला. आणि चौथी चूक म्हणजे स्त्रीला पण दोष दिला, त्या स्त्रीने मला दिले. म्हणजे एक चूक त्याची झाकण्यासाठी त्या आदामाने 4 चुका केल्या. त्या चुकीपासून आपण पळू शकत नाही, त्या दोषापासून आपण पळू शकत नाही. तर जर आपण पश्चातापपूर्वक प्रभू येशू ख्रिस्ताकडे परमेश्वराकडे क्षमा मागतो तरच आपल्याला त्या चुकीची, त्या अन्यायाची, त्या अपराधाची क्षमा होते. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला क्षमा करतो त्याच्या वात्सल्यास अनुसरून.
तर पहा, एक चूक लपवण्यासाठी आदामाने 4 चुका केल्या. आज्ञा मोडली, पश्चाताप केला नाही, परमेश्वराला दोष दिला आणि स्त्रीला पण दोष दिला. म्हणजे एक चूक लपवण्यासाठी, झाकण्यासाठी त्यांनी 4 चुका केल्या. याचा परिणाम काय झाला? चौपट शासन झालं. चौपट शासन. एका चुकीचं, एक चूक लपवायला 4 चुका केल्या आणि त्या चुकीबद्दल चौपट शासन झालं. 4 चुका, 4 शासन. ते आपल्याला उत्पत्ती 3 अध्याय 17व्या अध्यायामध्ये 17व्या वचनामध्ये पाहायला मिळतं. उत्पत्ती 3:17. तू आयुष्यभर कष्ट करून खाशील. उत्पत्ती 3:18. जमीन तुला काटेकोसळी देईल. उत्पत्ती 3:19. तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील. आणि उत्पत्ती 3:19. तू माती आहेस, परत मातीला जाऊन मिळशील. एक चूक, ती झाकण्यासाठी केलेल्या पुढच्या 4 चुका आणि 4 पट शासन. तू आयुष्यभर कष्ट करून खाशील, जमीन तुला काटेकुसळे देईल, तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील, आणि 4थं म्हणजे तू माती आहेस आणि पुन्हा मातीला जाऊन मिळशील. म्हणून जर आपली चूक झाली तर ती कबूल करा. पश्चातापपूर्वक प्रभू श्री ख्रिस्ताकडे या आणि प्रभू श्री ख्रिस्ताला क्षमा मागा. तो क्षमा करतो. पण जर आपली चूक झाली आणि ती झाकण्यासाठी आपण त्या चुकीचा दोष दुसऱ्याला दिला, आपल्या चुकीचा दोष आपण जर दुसऱ्याला दिला, तर आपली चूक आपण कबूल करत नाही, क्षमा मागत नाही, पश्चाताप करत नाही, आणि दुसरा जो निर्दोषी आहे त्याला आपण दोष देतो, त्याला आपण पुढे करतो. अशा चौपट चुका आपण करतो आणि म्हणून चौपट शासन होतं. बायबल सांगते चौपट शासन. म्हणून आपली चूक दुसऱ्यावर ढकलायचा प्रयत्न कधीही करायचा नाही. तर चूक झालेली आपल्याला समजतं, आपल्याला माहिती पडतं, कारण आपणच ती चूक केलेली असते. आपल्याला जेव्हा समजतं की आपल्या हातून चूक झालेली आहे, प्रथम प्रभू श्री ख्रिस्ताची क्षमा मागायची. आणि म्हणून रोजच्या प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा, हे परमेश्वरा, कळत न कळत घडलेल्या माझ्या सर्व चुकांची, अन्यायांची, अपराधांची, पापांची तू मला क्षमा कर. तुझ्या वात्सल्यास अनुसरून तू मला क्षमा कर. आणि जी जी चूक झाली असेल त्या चुकीमधून परमेश्वराला क्षमा मागितली पाहिजे. जर आपली चूक आपण न कबूल करता, परमेश्वरापुढे न कबूल करता, न पश्चाताप पूर्वक क्षमा मागता जर आपण दुसऱ्यावर ढकलली, तर आपण दुहेरी तिहेरी चौपट पाप करतो. आणि निश्चितच त्याचं दुहेरी तिहेरी चौपट आपल्याला शासन असतं. यहुदा इस्करियोत हा प्रभू श्री ख्रिस्ताचा शिष्य, 30 रुपयांसाठी प्रभू श्री ख्रिस्ताला त्याने विकलं. परंतु पुन्हा जर तो येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या पायथ्याशी आला असता आणि हे प्रभू मला क्षमा कर असं तो पश्चातापपूर्वक बोलला असता, तर प्रभू श्री ख्रिस्ताने पहिलं वाक्य जे उच्चारलं, हे बापा यांना क्षमा कर, त्याची क्षमा तिथे झाली असती. देवाची स्तुती असो. आणि तो या सर्व शिष्यांप्रमाणे मोठ्या जगभरामध्ये सुवार्ता गाजवण्यासाठी उपयोगी पडला असता, प्रभू श्री ख्रिस्ताच्या सेवेसाठी, सुवार्ता कार्यासाठी. पण त्याने पश्चाताप केला नाही. त्याने येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ येऊन क्षमा मागितली नाही. याचा परिणाम असा झाला की तो पृथ्वीवरून पण काढून टाकण्यात आला आणि स्वर्गातून पण काढून टाकण्यात आला. म्हणून चूक झाली की दुसऱ्यावर न ढकलता, त्या 30 रुपयाचा पण त्याला उपयोग झाला नाही. पहा, तिथे फेकून दिले त्याने. ज्या 30 रुपयासाठी केलं त्या 30 रुपयाचा पण उपयोग नाही. तो मेला, स्वर्गीय राज्यामध्ये पण त्याला स्थान नाही. म्हणून चूक झाली की पहिले
पश्चातापूर्वक देवाची क्षमा मागायची. जर ती आपण चूक दुसऱ्यावर ढकलतो तर दुप्पट तिप्पट चौपट पाप करतो आणि मग दुप्पट तिप्पट चौपट शासन मिळतं परमेश्वराकडून. म्हणून जर चूक झाली तर पश्चाताप करा, प्रभूकडे या, लगेच क्षमा मागा. आणि म्हणून योहान बाप्तिस्मा करणारा ह्यांनी पण मत्ते 3:2 मध्ये संदेश दिलेला आहे, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. मत्ते 4:17 मध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने तोच संदेश दिला आहे, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. म्हणजे पश्चाताप, प्रभू श्री ख्रिस्ताकडे क्षमा मागणे, क्षमा पावणे आणि स्वर्गाचं राज्य यांच्यामध्ये जे कनेक्शन आहे ते या मत्ते 3:2 आणि मत्ते 4:17 या वाक्यांवरून आपल्याला बाप्तिस्मा करणारे योहान आणि प्रभू श्री ख्रिस्ताची घोषणा यांच्या घोषणांवरून आपल्याला समजतं. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, कळत न कळत घडलेल्या सर्व चुकांची, अन्यांची, अपराधांची, पापांची तू आम्हाला क्षमा कर. आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. आपण आपली अर्पणे आदराने व सद्भावाने प्रभूला सादर करूया. यावेळेला आपण एक गीत गाऊ. गीत क्रमांक आहे 500. गीत क्रमांक 511. गीत क्रमांक 511. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु, ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु. मनात येई विचारतो तो, ख्रिस्तार्पणमस्तु. उच्चाराचा प्रवाह सगळा ख्रिस्तार्पणमस्तु. आचारांची सर्व मालिका ख्रिस्तार्पणमस्तु. मी पण माझे अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु, ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, हे जे दान तुझ्या वेदीपुढे आणलेले आहे त्याचा तू स्वीकार कर. गोरगरीब, अनाथ, विधवा, पोरके यांच्यासाठी, देवराज्याच्या वाढीसाठी आणि देवबाप्पा तुझ्या मंदिराच्या डागडुजीसाठी याचा उपयोग होते. ही लांब प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमचे ऋण असून सोडले आहेत तशीच तो आमचे ऋण आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्हाला वाटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत, आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता मेंढरांचा मान, मेंढपाळाचा परमेश्वर याची दया, आमचा तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आणि मजबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो, आमेन. सुवंद्य देवा परात्पर, स्तवा हो त्याला खाली वर, तो बाप पुत्र आत्म्याला, त्रैक्याला त्या अनंत मान, आमेन. प्रभूशीची शांती तुम्हा सर्वांबरोबर असो, आमेन.